तर नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर फॅमिली, विषय असा की आता गणपती झाले, आता माळ पण आज सरले, आज सगळे पित्रा खालची वर जातली। तर फॅमिली, हे असं आपलं मित्र म्हणजे आनंद परब भाव, आपलं एकदम खास माणूस आणि दिलदार माणूस आणि ही असा त्याची नवीन घेतलेली इर्टिगा भावाला आपल्या खूप कष्ट करून घेतलेली गाडी आहे। सो आपल्या भावाक थोडासा नाया बरा त्याका होता, कावीळसारखा त्याका होता, म्हणजे त्याला जास्त जोक वगैरे होत नाही। तो आमका असं डाऊट आहे त्याच्यावर की त्याला कावीळ झाली आहे आम्हाला। तर आम्ही आता जातो ते वायंगोड्यात जातो। म्हणजे तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असला आणि त्या व्हिडिओ पण तुम्ही भरपूर सारा प्रेम दिलास, त्यासाठी पण तुमका खूप थँक्यू। तर आम्ही आता थेट जातो, तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा की कशी कावीळ उतरली जाता, कावीळ म्हणजे कोकणात की अशा पद्धतीने उतरवली जातली की ते चुन्याचे डबे घेऊन जाऊचे लागतात आपल्या, आणि त्या चुन्याच्या डबीत तर ते हे बघा कसे बसले आहेत गाडीच्या बरोबर मध्ये। ही उपाशा घराक जा, आम्हाला रस्त्यावर बसायची जागा नाही आहे। सो आपले हे मित्र, आपले मित्र परिवार गावाला बारीकसा, आणि आम्ही आईसून आता निघालो। आता आम्ही बरोबर मामाच्या घराकडे गेलेलो आमच्या। तर आहे ना थोडं पुढे जाऊचा, रस्ता थोडा खराब असल्या कारणाने, आणि ह्या जर कावळी उतरूचा ना आता प्रॉपर खाय तुमका मी सांगते बघा, एक छोटासा नदीचा पूल लागता ह्या साईडची, आणि हाई ना जी जमीन चालू होती ती माझ्या मामाची डायरेक्ट अक्कू डोंगर। आणि हे असं आपलं मामा बघा ढोरा राखू गेलो, ढोरा सोडले ना चराक। आणि आम्ही खय जातो ना तर ॲक्च्युली वायंगोड्यात मालवणमध्ये कसालवरनं हेदूच्या पुढे खोटल्याच्या पुढे वायंगोडा असा आता एक गाव आहे वायंगोडा म्हणून। त्या गावामध्ये कावीळ उतरवली जातात, खूप वर्ष झाली ते उतरवतात, आणि आम्ही थेट जातो। तर बघूया भावा आपल्या खरंच कावीळ झाली आहे काय, आणि कावळीवरती जर असं पण वाटला कावळी झाली आता त्यांनी पटकन उपचार करू आहे, कारण का खूप रिस्की पण असतं आणि तर आपल्या कळत पण नाही कधी कधी पिवळी कावळी जी होतात ती खूप डेंजर असतात, ती होतं कामा नाही माणसाला, त्याची दक्षता तुम्ही सर्वांनी घ्यायची। आणि आपल्या व्हिडिओ बनवता कारण याच की आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमका पण बरीचशी अशी माहिती गावतली की कावीळ कशी असतात, ते आपल्या भेटमध्ये तुम्ही सांगतील पण, तर आपण थेट जातो, तर तुम्ही आपला ब्लॉग बघत राहा। आता हायसून राईट मारलास की माझ्या मामाचं घर असा, तर चला। सो फॅमिली, आम्ही आता बरोबर होळी रामेश्वर मंदिराकडनं राईट मारून मुळेवाडी अशी करत आम्ही बाहेर पडला, आणि वर असतो आम्ही खै बाहेर पडलो तुमका सांगते। यो असा खोटल्याचा फाटो, लेफ्ट मारलास की यो रोड डायरेक्ट कसालाक जाता, आणि राईट मारलास की यो डायरेक्ट वायंगोड्याक रस्तो जाता। सो आपल्या हे रस्तो राईटवाला पकडूचो आणि सरळ जाऊचो आहे ना, तुमका मी दाखवतले खया नक्कीता, तर तुम्ही बघत राहा आपलं ब्लॉग। आणि जे पण कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबू विसरू नका, ज्याच्याकडून आपल्याशी नवीन असे व्हिडिओ तुमका बघू गावतले। तर चला, आणि आता आम्ही बरोबर पोचलो ते खोटल्यात, म्हणजे खोटल्याच असो आम्ही आता पण। माझ्या या साईडने माझ्या दोन मैत्रिणीचे घर आहेत, मी पहिले जॉबला होतो तर एक माझी मैत्रीण राहायची ह्या घराच्या पाठच्या घरात, आणि यासाठी गेलास ना छोटीशी व्हाळा तुला दिसतो आहे ना व्हाळ, आणि आहे ना पुढे गेलास की मंदिर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं, आणि ह्याडे माझ्या एका मैत्रिणीचं घर आहे, आहे ना दिसताला दोन मैत्रिणींच्या घरात, ॲक्च्युली नाव येणे नाही कोणाचा, मुंबई सांगते मुंबई असतात ते। आणि आम्ही आता पुढच्या प्रवासात निघालो आहे ना, संध्याकाळची वाजलेली आहेत आता मला वाटतं करेक्ट 7 वाजता गेली आहेत, म्हणजे टाईम 7 वाजता, तर आम्ही जातो लवकरात लवकर, तर बघूया। सो आम्ही विसरलेलो चुन्याची डबी हां, सो आम्ही चुन्याची डबी विसरलेलो, त्या काकांकडून चुन्याची डबी घेतो, आणि आहे ना थोडंसं पुढे गेलास ना तुम्हाला दाखवते बघा, त्या बोर्डाकडे लेफ्ट मारूचा आपल्या आतमध्ये, आहे ना लेफ्ट मारलो ना की आतमध्ये गेल्यानंतर तुमका दाखवते कसं ते गेल्यानंतर ते सावंत म्हणून हत, कोणाक पण थंय विचारलंच कावळी खाई उतरवली जातं तुम्हाला कोण पण सांगताला, आणि एकदा नक्कीच हय येऊन बघा, तुमका फरक 100% पडणार, 100%, म्हणजे आपली 101% गॅरंटी आहे। असं नाही की आपली व्ह्यूअर्स बघूसाठी किंवा आपल्या चॅनल चालण्यासाठी मी असं करते, खरंच मला त्यांचा अनुभव आहे, कारण की माझ्या मित्रा तुम्ही बघला असेलच मागच्या व्हिडिओमध्ये की अमोल माझा मित्र त्याचा बरं नव्हता, त्याची पण त्याला भरपूर कावळी झालेली, आम्ही हयाचून उतरलो, तशीच आता आपल्या बाबल्या बाईक पण झाली आहे, तर आम्ही थंयच उतरू जात आहोत, तर तुम्ही बघा फुल व्हिडिओ अपलोड कसं तो उतरवली जाते ती काय वेळ। बरोबर आता आपण गेलो ग्रामपंचायत वायंगोडी असं लिहिलेलं बघा समोर, आहे ना आपल्याकडे लेप मारूचा, आणि सो आम्ही फायनली इलो त्या काकांकडे, आणि तुमका फोटोटात आहे तुमका मी दाखवते की किती त्याची बाटली असतली, बाटली म्हणजे सॉरी ह्या असतले काय आता चुन्याचे डबे असतील तुमका दाखवते, चला बघूया। सो
जसं की मी तुमका बोललेलं आहे की तो चुनो हातीक लावला जाता आणि त्या चुन्यावर पाणी सोडलं जातं. त्याच्यावरती पिवळे पिवळे कावीळ येतात, तुमका दिसतलीच बघा. कुणकवळे कट्ट्याच्या पुढे बघू शकतास की कावळी येल्लो येल्लो दिसत आहे थोडी थोडी. एक दुसरं दिवस असल्या कारणामुळे ती आज वाईट वाटतं थोडी. सो आपल्या गावची कावळी कमी झाली आहे आणि आता पाणी बघताच नाही पिवळा पिवळा झालेला बघा थोडं थोडं. नाहीतर चुन्याचं पाणी पुरा वाईट दिसतं. पण आज बघू आता. मागच्या तुम्ही जर आपल्या ब्लॉगमध्ये बघणार असतालाच तर इंस्टाग्रामला आपल्या जाऊन बघा. मी ब्लॉग पण टाकलेलं आहे त्याचं कावळी कशी उतरवली जातात तशी. आणि तुमचं जसं चांगलं एक मी खोटा बोलणार नाही. हे बघा किती चुन्याचे डबे होते. तर अशा पद्धतीने उतरले जातात कावीळ. तर आता बघूया पिवळा पिवळा दिसता काय. नाही तर उतरली जर असतात तर पिवळा दिसायचा नाही आणि जर नाही उतरली असतात तर पिवळं दिसताला. तर बघूया. झोप चांगली आहे ना. झोप मस्त आहे. होय ना. आणि भूक जाम लागतात. होय ना. 2-2 भाकरी खायची लागतात. बघा अशा रीतीने कावीळ उतरली जातात. थोडा थोडा जरी येल्लो दिसतात तुमका. या बघा आता लाईटीमध्ये तुमका दिसत नाही, माका व्हाईट येल्लो दिसता. तर फॅमिली ब्लॉग तुम्ही बघितला असतानाच की माझ्या जुन्या एका ब्लॉगमध्ये इंस्टाग्रामच्या जेव्हा कावळी असताना तेव्हा पिवळा पिवळा पाणी निघतं आणि जेव्हा कावळी नसतात तेव्हा वाईट पाणी निघतं. तर आपल्या भावाची 2 दिवस झालेलं औषध घे होतो, मला माहिती नव्हता. पण तिसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे गेले तेव्हा त्याची कावळी पूर्णपणे उतरलेली आणि ते जे डबे बघलं असतं चुन्याचे ते डबे आपल्याला घेऊन जाऊचे लागतात. तेवढे खूप सारे डबे मागच्या वेळेस मी जेव्हा गेले तेव्हा 3 का 4 पिशे भरलेले होते. तर असं होतं आपलं पूर्ण ब्लॉग तुमका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.